रन आणि बाउन्स दोन्ही पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर एक धाव. इब्राहिम सर 4 षटकाचा सामना सुरुवात करतोय सानपाडा रॉयल संघ. नक्कीच कर्णधार सुनील भाऊच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. कमी फास्ती आहे ती प्रवीण सरांची. या वेळेला चेंडू हवेत सीमेजवळ झेल. ओ माय गॉड, काय पाहूया निर्णय. चांगला प्रयत्न या ठिकाणी झालाय. एकच धाव. शशी खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा 5 धावा झेल जरी सुटला तरी 5 धावा नक्की वाचवल्यात. एक धाव. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावावरती. पापल्या पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी बुंद्यातला चेंडू पहा. टप्पा आणि गोलंदाजी. मी आता का कमाल करत होतो या गोलंदाजाची, तर याच गोष्टीसाठी आम्ही त्यांचे फॅन आहोत. आणि फॅन का आहोत ते सांगतात महेंद्र बाबाल सर. कुंभार सर पॉइंटला आहेत, कव्हरला आहेत. बजरंग सर स्क्वेअर लेगला शैलेश भाऊ. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. दत्ता सर खाली आहे. थोडस फंबल झालेलं आहे. देवी येतोय, थ्रो टाकतोय. 2 धाव. पंचांकडे दाद मागतायत. धाव बाद. देवी याचा थ्रो आणि सुनील भाऊचं कौतुक. कौतुकास पात्र. पहिला धक्का लागतो, पहिला हादरा या ठिकाणी लागतोय. पपल्या उर्फ इब्राहिम आउट. चला भेळ दौडू नका. फलंदाजाला देखील विनंती आहे. 5:30 नंतर मोठी वादळा वाऱ्याच्या पावसासकट अनुमान आलेला आहे इथं आता, त्यामुळे थोडासा त्वरा करा. उद्याचं उद्या बघूया. ड्रेनेज लाईन चांगला एक मैदानाचं किती पाऊस आला तरी सामना होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा महेंद्र प्रबाल. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय, टप्पा पडतोय आणि वळण घेतोय. डॉट चेंडू येतोय. महेंद्र सर 3 धावा अवघ्या या षटकात खर्च करतायत. हो मंडळातर्फे तुम्ही कशाला दीपक सर त्यानंतर मंडळाचं त्याला मंडळातर्फे अरे काय मंडळ लॉस आहे तुमचा. पाणी अच्छा ठीक होतं. आता एवढं पाणी होतं तू कशाला लॉस आहे बोलते. मन मोठा आहे. दीपक सर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सर्वांचा तृप्त केला आत्मा आपण. 24 लाईव्ह यांचं करून खूप खूप धन्यवाद. ठीक है, मतलब बड़ी बात है. मतलब आपने हमें दिया है ठंडा, भगवान आपको करे ठंडा. दत्ता सर येतात. गेम चेंजर, वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर इन नवी मुंबई. दत्ता चव्हाण क्रिकेटला लाभलेला डावखुरा गोलंदाजाचं खरोखर दहशत. टेनिस असो, सीझन क्रिकेट असो, विश्वात असो, डावखुरा म्हटलं की थोडी दहशत. ती दहशत नेहमीच जाणवते. मात्र एक अचूक टप्पा आणि योग्य नियंत्रण काय असतं गोलंदाजाचा. निलेश वेगळ्या टान्स मध्ये आपण पाहतोय. जुन्या काळातील क्रिकेटर ज्या पद्धतीचा टान्स घ्यायचे ते वेगळे अनोख्या टान्स मध्ये फलंदाजीचा टान्स त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाव, चांगला फटका मिळवला येतोय, लॉंग ऑफला येतोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दीपूचा थ्रो चांगला आहे. 1च धावावर समाधान. धावसंख्या स्टान्स यस, चुकीला माफी नाही. मात्र 4थी नापास. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आमचं वैभव सर चूकभूल देणे घेणे भावना पोचतात, हे महत्वाचं आहे. कारण न्याळून बघितल्यानंतर बायकोला देखील मिशा दिसतात असं म्हणतात. एवढं न्याळून बघू नका आमची कमेंट्री. दरम्यान पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू काढलाय, जातोय कव्हर मध्ये. गोचे क्षेत्रात 1 धाव. धावसंख्या वाढते 9. प्रत्येक गोष्टीला एवढं डीप मध्ये जाऊ नका वैभव सर. बसा, आपल्याला उद्या फलंदाजी करायची आहे. मुझे ठीक है, मतलब मेरा बार बार वो रामदास जी अडोले बाहर आते हैं लेकिन मैं उनको रोकता हूँ.
और रोकना पड़ता है क्योंकि वो कुछ बराबर नहीं है। अभी उसका काल थोड़ा खतरनाक चल रहा है। आज शनिवार है, कल रविवार है और परसों सोमवार है। दत्ता द गेम चेंजर, काय गेम चेंज करू शकतात हे पहा। यावेळी देखील चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक शशी देवी एक धाव, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट निलेश कडून पाहायला मिळतं। 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या 11। दुसरं षटक प्रगतीपथावर, 4 षटकाचा सामना। डॉट अँड मिस, वाव व्हॉट अ ग्रेट, चांगला गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना। कारण एक भक्कम फळी आहे ती सानपाडा रॉयल्सकडे, त्यांचा पक्ष जो आहे तो गोलंदाजी। ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, दहशत असते गोलंदाजाची, तो संघ काहीतरी वरचढ ठरतोय पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण पाहतोय। यावेळी देखील पहा, कहीं पे निशाना कहीं पे तीर, भाई देर हो गई है भाई, देर ना हो जाए कहीं, लेकिन गोलंदाजी खूप चांगली होती आहे। फलंदाजाला नाचवतोय एका टप्प्यावर हा गेम चेंजर दत्ता चव्हाण सर। तन मन धन, यावेळेस मात्र काय होतंय, सुनील भाऊनी स्टंपिंग केलेलं आहे, पंचांनी आउट दिलेला आहे। क्या बात है, कौतुक आहे सुनील सर। चार्टर्ड अकाउंटंटच्या भूमिकेत असतात, आज मात्र गणित जुळवत आहेत पाठीमागे त्याच्या सुनील भाऊ। चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सानपाडा रॉयल्स संघ खेळतोय। पहिला सामना जिंकलाय निलेश, ओ क्या बात है, पिसाळलेला वाघ आहे। मैं फॅन हूं उनका, मतलब धावसंख्या 11 आहे। आता मात्र धावसंख्येला गती येणार, धावा या ठिकाणी पाऊस पडणार यामध्ये कुठली शंका नाही, कारण सगळ्यांचा आवडीचा फलंदाज कामिनभाई फलंदाजीसाठी गेल्यात। नॉन स्ट्रायकर एंडला जरी असले तरी ऑलराऊंडर असे कामिनभाई आमचे, नॉन स्ट्रायकरला राहो अशी मनात भावना असेल सानपाडा संघाची। मात्र त्यांची इच्छा असेल की फलंदाजी करून चांगले रन मिळवावे, आमची देखील इच्छा आहे त्यांनी चांगली फलंदाजी करावी। गोलंदाज आहे दीपू, दीपू उर्फ दीपेश, मध्यम गतीचा चांगला गोलंदाज, हा देखील एक नवी मुंबई 40+
धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, हो हो, क्या बात आहे, दुसरा धावेचा प्रयत्न, उमर सर बाद. देवीचे चांगलं क्षेत्ररक्षण, 2 यावेळी रनआउट केलेत असं मला वाटतं सर. ठीक है, मतलब इधर कुछ होता नहीं है, कोई बात नहीं. बघायला गेलं तर पूर्ण टुर्नामेंटमध्ये सानपाड्यावाल्यांनी बॉलिंग अटॅकवर पूर्ण वर्चस्व ठेवलेलं आहे आणि बॉलिंग अटॅकच्या जीवावरच ते दोन्ही मॅचवर विजय हासिल करतात, यशस्वी झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं बघा साहेब? नावामध्ये रॉयल आहे, कामामध्ये रॉयल पण दाखवतात. थोडस काहीतरी मिस्टेक होते त्यावेळेला, काहीतरी गडबड होते, चेंडू हवेत आहे, देवी परत येतोय, झेल मात्र टिपला जातोय, कौतुकाचा झेल देवीकडून. ओ माय गॉड, पहिलाच हवेमध्ये सूर मारतो की काय अशी अवस्था होती, मात्र झेलला टिपलं, कॅच घेतले देवी नाही. धावत संख्या 21 वर आहे. जिंदगी में कुछ पाना है ना तो तरीका बदलो, इरादा नाही, असं मी तर सांगेन सानपाडा रॉयल सर साठी. धावत संख्या 122, 22. बरोबर आहे सर, तुम्ही बोललात सानपाडासाठी काय सांगा, तर मी असं बोललो तुम्हाला, मला वाटत, मला माहिती नाही, पण काहीतरी चूक असू शकते. धावत संख्या 22. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला दत्ता सर आहेत, धावपात. प्रभाकर जी आहेत वाटतं मला तिकडे आता कमेंटरला, गोंगपडे गावचे आमचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध कमेंटेटर. वाघमारे साहेब, बघायला गेलं तर कोपर खरणे गावचा तू चल मैं आया या सिच्युएशन मध्ये बॅटिंग चालू आहे. पण मला खरणे गावच्या खेळाडूची खरं दाद द्यावीशी वाटते, कारण संघ बनवलाय सर नवीन, थोडे दिवस लागेल या संघाला थोडस वेळ काढायला, वरती यायला. मात्र एक दिवस नावाजलेले खेळाडू आहेत, सगळे जुने जाणते खेळाडू आहेत, थोडा वेळ लागेल, मात्र हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल भविष्यामध्ये अशी मला आशा आहे. दरम्यान पुन्हा एकदा सुनील भाऊ रायडा मोड विकेटचा मारा, यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू, ओ माय गॉड, हा चेंडू होतोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू टप्पा पडून जातोय, 55 इशारा येतोय, 4 रन धावा. ओ हो, ग्रेट शॉट, जेवढा जोरात चेंडू टाकला तेवढा जोरात फिरवला तो फलंदाज शिवेंद्र. क्या बात है शिवेंद्र, कडक फटका 4 धावांसाठी. वीरेंद्र सहवागची आठवण नक्कीच करून देतो, मात्र आठवणीत असतात. आता आठवणीचं साठवणीचं गाठोडं करून ज्या वेळेला जगतो त्यावेळेला सुखदुःखाची झळ मिळते का नाही ती वेळ समजते. दरम्यान राडा मोडतो मारा, याही वेळेला हो हो, क्या बात आहे सुनील भाऊ, नाही मिस्टेक करणार. शेवटचा चेंडू आहे सर. 7. सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर
करा पंच कपिल भाई बबल्याजी पटपट करा. सानपाडा आणि खैरणे त्याच्यानंतर सानपाडा गावदेवी फ्रेंड्स प्रो ठीक आहे तिकडे चालू आहे. सत्यम आणि गावदेवी चालू आहे ते लेट आहेत आपल्यापेक्षा. आले ना बाबा त्या ग्रुपचा पोल कुठे तिकडे नाही ते पाहिलं मी तेच आपण परत आले. हॅलो करा एवढी निघाली बंद करा. तिकडच्या 2 मॅचेस झाल्या मग इकडे ते बोलतं 7 वाजेपर्यंत उजेड असतो मग आपण खेळवायचंच बोलतो. नाही अहो कसं आहे माहितीये का आता याच्यानंतर ही गावदेवी आणि आता त्यांची सेकंड मॅच आहे फ्रेंच प्रोची ती इकडे खेळणार. साहेबाजी वाकडं नदीवर लागलं साहेब आता आमचे दोस्त त्यामुळे खातो आम्ही आणि फ्रेंच प्रो आता चालेल या 2 टीम येऊन खेळायला टाकायचं. पॉलिटिक्स साहेब मोठे साहेब आले तर मोठे साहेब नसले तर नावरे साहेब नसले तर कर्डर साहेब आपले साहेबाला कमी आहे. पण अभय आपल्या गावाला भारी पण अभयला टाइम नाही ना. अजून मास्टर विचारलं ना तुला बघतो थांबा जमेल तसं नाही जमेल तसं ठेव म्हणा दोन्ही ग्रुपच्या झाले मॅची जाऊ दे नको ते सांगतील ते बोलतो. सकाळी आलो होतं अभि स्कोरिंग नाही करायचं भाई आपण स्कोरिंग करायचं पाणी आपलं काम झालं जेवढं दिलं तेवढं केलं. चला लवकर चालू करा वेळ दौडू नका सर पावसाचा अनुमान आहे आता सर थोडा पाऊस येणार आहे लवकर थोडा स्पीडअप करा. चला महेंद्र सर पंच राज सर या ना जरा तिकडं काय या इथे. अरे राज सर मतलब जीत और हार तो एक खेल का भाग है अपाई मतलब आप पाते हैं तो हमें आनंद होता है. सावकार साहेब या इकडे खुर्ची वाट बघते आपली. सावकाश सावकाश हा आपण गाडी आपली घाटात आहे थोडी काळजी घ्या. कंटेनर पार्टी या वेळेला देखील शैलेश भाऊच्या पार्टीने मिळवला चेंडू जात आहे एक धाव. आज शैलेश भाऊची फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी आहे. बऱ्याच वर्षातून मी अशी फलंदाजी पाहतो त्यांची स्ट्राईक ड्राईव्ह षटकार जो सकाळी लगावला होता तो चांगला आठवणीतला राहील सर. पॉइंटच्या आणि कव्हरचा बादशाह आहे. नॉन स्ट्रायकरला मात्र गोलंदाज देखील आहे पापाजी उमरबाई. यावेळी मात्र चेंडू पंचांकडे जात मागतायत उत्साह जास्त आहे. पंचांनी अपील नाकारलंय उमरजी. अनिल सर थोडस अनिल सर ओ पवार सर पवार मतलब हमको जरा जल्दी चलिए मतलब हमने मतलब इधर हमको नहीं दिखता है. आपको क्या दिखता है मालूम नहीं आपको थोड़ा आगे दिखता है. अनिल मग आता ते गडबड आहे ठीक आहे ठीक आहे. राजू चेंडू निर्धाव जाता है. उमर का गेंदबाजी कर रहे उमर और अच्छी गेंदबाजी और डॉट बॉल और महेंद्र भापल पुन्हा एकदा एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर डिक्लेयर जोन में जाता पास 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 2 रन हो चुके हैं और पहला ओवर मुकम्मल होते हुआ 1 और 1 2 ऐसे कहने का मतलब है.
फिर एक बार गेंदबाज तैयार, उम्र 50+50+, फिर एक बार अंपायर का कॉल आता हुआ वाइड का करार दिया जा रहा है अंपायर शाहू और अभिजीत के दरमियान। ये दो अंपायर आज पूरे दिन में इस टूर्नामेंट का एक परफेक्ट डिसीजन हमारी तरफ देते हुए अच्छी अंपायरिंग की आज तक अभी तक उन्होंने इस पूरे दिन में उन्होंने बहुत अच्छी अंपायरिंग की है। हर एक डिसीजन नाप तोल के दिया गया है, एक परफेक्ट उन्होंने जजमेंट दिया है। बॉल नहीं मिलता रहेगा तो ले लीजिए जल्दी दूसरा बॉल। फिर एक बार तैयार 50+ के गेंदबाज और 50+ का बल्लेबाज बैटर्स, और ये दोनों के मुकाबला अब चलता हुआ। एक तरफ सानपाड़ा रॉयल्स है तो दूसरी तरफ है केरन 11। और बड़ा हिट मारने का प्रयास कॉर्नर के दरमियान जाता हुआ कैच, बहुत बढ़िया कैच, क्या जबरदस्त कैच पकड़ा है। हाँ आया शिखर धवनची ऍक्शन दिसली बाबा आज. थोडं खाली जरा जपू ना कामिल भाई. हा आपल्याला जमल तेवढंच करावं. सकाळी पोटावर मारून घेतले त्याने असं मारता मारता. हाय फाय, क्या बात है कामिल भाई, बहुत बढ़िया कैच. राज सर धाव संख्या आहे ते 3, 1-3, 4 माफ करा. विजय येतोय फलंदाजीसाठी मिस्टर इंडिया. सानपाडा रॉयल्सचा मिस्टर इंडिया नेहमीच चांगली फलंदाजी करतो, मंत्रमुग्ध करतो. विजय खोला 4 चेंडूचा खेळ झालाय. राज सर ओवर की समाप्ति 4 रन ओवर हो चुका है, 4 रन हो चुके हैं। और पहले ओवर की समाप्ति के बाद अभी कामिल भाई गेंदबाजी के लिए तैयार, और जिन्होंने अच्छी कैच पकड़ी अभी, बहुत अच्छा कैच। और अब शैलेश जी बहुत जबरदस्त बल्लेबाजी कर रहे पूरे दिन में। पहले मैच में भी बहुत अच्छी बैटिंग की थी, अब दूसरी प्रकार की बैटिंग। 4 ओवर का मुकाबला होगा ये। हल्का सा गेम घुमाया था लेकिन वो ज्यादा घूम गया। वाइड का करार दिया जा रहा है अंपायर की तरफ से। स्कोर बढ़ता हुआ 5 रन। दूसरा ये ओवर का प्रगति पथ पर है और 18 गेंदों में 22 रन की जरूरत है। क्या जबरदस्त गेंद मुकाबला होने वाला है। कौन लेके जाएगा ये 22 रन का खिताब। देखते 22 रन एक तरफ बनाने, 22 और एक तरफ 22 रन रोकने। इस दरम्यान गेंद डॉट बड़ा, और इस दरम्यान फिर एक बार गेंदबाज तैयार है। कमल भाई बहुत जबरदस्त गेंदबाजी करते हुए लाइन एंड लेन पर सवार बल्लेबाज का जो फुटवर्क है काबिल तारीफ है। स्ट्रोक पोजीशन बहुत बढ़िया है। अभी थोड़ी सी हवा में फ्लाइट की गई गेंद, हवा में मारा गया ये स्ट्रोक। थोड़ी सी कैच का प्रयास 100% देने का प्रयास, लेकिन इस दरम्यान 2 रन का मुकम्मल करते हुए स्कोर बढ़ता हुआ 6 रन। विनायक पूरी तरह से मिट्टी जैसे हो चुके हैं, लेकिन प्रयास उनका बहुत जबरदस्त था। इस दरम्यान बल्लेबाज ने 2 रन मुकम्मल किया, स्कोर बढ़ता हुआ 6 रन। फिर एक बार बड़ा हिट और ये भी 2 रन का डिक्लेरेशन में जाएगा गेंद, और स्कोर है 2 रन से 8 9 सॉरी 9 ओके 9 रन। किती धावा करायचे? 15 गेंदों में 18 रन की जरूरत है। हर दोनों तरफ से मुकाबला, क्योंकि लेकिन सानपाड़ा रॉयल्स जबरदस्त गेंदबाजी कर रही है। लो स्कोरिंग का मैच था, लेकिन इसके पहले वाले मैच में बहुत ज्यादा स्कोर किया था, खास करके 50 रन जो आज पूरे दिन में एक ही बल्लेबाज ने इस ग्राउंड पे की और वो पेपर थी, और उनको मैन ऑफ द मैच का खिताब भी मिला है। और वो ग्राउंड पे तो 3 हाफ सेंचुरी हो चुकी है। फिर एक बार 9 बॉल दिया गया अंपायर की तरफ से, और ये 1 बाई के रूप से 1 रन बढ़ता हुआ टोटल स्कोर, और एक लेने का रन प्रयास, लेकिन 2 रन आएंगे। 15 गेंदों में अब 16 रन की जरूरत। 15 गेंदों में 16 रन। हर एक गेंद पे 1 रन का एवरेज हमें देखने को मिलने वाला है, क्योंकि कैलकुलेटेड क्रिकेट यहाँ पर शैलेश जी खेलते हुए, लेकिन अभी विजय एक बहुत बड़ा खिलाड़ी है। ये सानपाड़ा रॉयल के बड़ा हिट मारने का प्रयास, और वही प्रयास
जरूरत है। फिर एक बार बड़ा हिट, लेकिन अब ये थोड़ी से फील्डिंग में हो गई गलती, कैच छूटा और 2 रन। क्या जबरदस्त भाग रहे शैलेश जी। 13 पाहिजे ना? हाँ दादा, 13 गेंदों को 13 रन की जरूरत है। हर एक गेंद पे 1 रन, ऐसा इक्वेशन हमें देखने को मिल रहा है। लेकिन बल्लेबाज और उतने रनिंग बिटवीन द विकेट, क्या बड़ा हिट नहीं आ रहा है, लेकिन एक एक तुक्के में वो लोग परिवर्तन करते हुए शैलेश जी। और मिड विकेट में मारा गया ये स्ट्रोक, कितने रन आएंगे वो सबसे महत्वपूर्ण होंगे। इस दरम्यान 2 रन आराम से टहलते हुए पूरे करते हुए शैलेश और विजय ने। अब इक्वेशन 12 गेंदों में 11 रन की आवश्यकता। सर क्या बोलेंगे? 11 रन और 12 गेंद, 2 रन 11 रन। सर पाहायला गेलं तर खूप सोपं आहे, पण पाहायला धाव संख्या असतं 16. समज भावना पोहोचले, पण क्रिकेटचा खेळ हा निश्चितचा खेळ असतो. खेळण्याचा संघ नौका आहे, त्यामुळे पेढ्या खेळ करणं थोडंसं कठीण जाते सर आपल्याला. पण खेळाडू सुद्धा आहेत, 2-4 खेळाडूकडे पाहिलं तर वेगळं पण आहे या संघामध्ये. सावकार, रावसाहेब सावकार. गोलंदाज कोण आहेत? रावसाहेब खेरडेगावचे सुपुत्र. चला वेळ करू नका. पाणी पित आहेत का? ठीक आहे. कडक कडक आणि धडक. हा मला वाटतं अलंकार. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, मात्र इथं नांदतो अलंकार. बंटी, क्या बात आहे बंटी. तू वाजवतोय गोलंदाजाची घंटी असं मला वाटतं, कारण गोलंदाज आहे तेवढ्याच ताकदीचा. याही वेळेला प्रयत्न चांगला आहे शिवभाऊ, नाही त्यांच्याकडे चांगला. दरम्यान विजय यावेळी पॉइंटला येतात, क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल सुटणं कठीण. फलंदाज विजय बाद. शिवेंद्र जी क्या बात है सर, गॉड टॅलेंट आहे. बहुत बढ़िया कॅच, खूप चांगली, खूप चांगलं गॅदर केलं, चेंडूला पाहिलं, धावला आणि जिंकलं. धावसंख्या नवीन फलंदाज सुनील भाऊ. पुन्हा एकदा अलंकार बसला आहे 6 धावांनी. हा सुनील भाऊ आहेत, नाही कर्णधार नाही, यष्टीरक्षक सुनीलजी, सुनील शिंदे साहेब, सॉरी. दरम्यान रावसाहेब चांगली गोलंदाजी, चांगला फटका आहे, चेंडू जातोय आणि मिड विकेटच्या मध्ये 2 धावाचा प्रयत्न आहे. हो क्या बात आहे शैलेश भाऊ. 2 धावा, धावा 18 बरोबर. 10 चेंडू 9 धावा. नाही नाव समजलं, 10 चेंडू 9 धावा. रावसाहेब गोलंदाजीसाठी आहेत. शॉर्ट पिच चेंडू, प्रयत्न चांगला आहे, गोलंदाजाची गती रावसाहेबकडे चांगली आहे. डॉट चेंडू बॅकफुटला जाऊन खेळतायत, प्रयत्न फसतोय. 9 चेंडू 9 धावा. रावसाहेब 9 चेंडू 9 धावा. सुनीलजी यावेळी मात्र चांगला चेंडू होता, 217 चेंडू जातो, 1 रन. 8 चेंडू 8 धावा. सांगू नाही तर कोणाचं घेऊन टाकू 2-3 मॅच. कोणाची घेणार आता, आहेच नाही ना तिकडे. बघा ना काय ऍडजस्ट होते मॅच. पुढे सरसावला सुनील भाऊच्या बॅटीच्या पट्ट्यातून येतो. माय गॉड, प्रयत्न फसलाय, तरी देखील चेंडू जाऊन बसलाय चौकार फलंदाजाच्या बाहेर. 5 धावांची आवश्यकता. हा माफ करा, 4.
यावेळेस मात्र पुढे सरसावला आहे. पॉइंट शॉटला चेंडू, एक धाव. अरे इधर सुन ना, इधर खाली होता है ग्राउंड, किसका है तो इधर एक तो कर लेते ना मैच, इधर का भी लास्ट मैच है ये ग्राउंड का. एक सेकंड. 3 रन. ले ना फिर जल्दी कर, इधर चल, हो गया खत्म. हेलो. हो चाय मतलब बहुत बहुत धन्यवाद राज जी, खूप करीन श्रमाचं काम. यस, 3 धावा हव्या आहेत सर, केवळ 3 4 काढायचे आहेत तुला. चला सर, वेळ दौडू नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला. राज सर, दुधाची चाय का चाय काय मतलब आपने हमें पिलाई ये चाय, इसके बारे में आपकी क्या राय है? बहुत बढ़िया, धन्यवाद. निलेश 3 धावांची आवश्यकता, 7 चेंडू मध्ये राणा बोर्डचा पहिला चेंडू, ब्लॅक ब्रॅक क्वचित क्षेत्रात व्हाईट बॉल. या सिरीज 1 धावांची आवश्यकता. स्कोर इज लेवल. स्कोर लेवल झालेला आहे सर, तुम्ही मनाला होता तसं झालं. तुमच्या प्रेडिक्शनला मी मतलब टोपी काढून सलूट फेकतो. थँक्यू. 1 धावांची आवश्यकता. या हा 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 काय नाही, काय आहे काय आहे, सेलिब्रेट आहे. ठीक आहे, मतलब हम लेंगे. चहा आला इथं, मंत्रमुग्ध करणारा गवती चहा, प्रेमाचा चहा या ठिकाणी उपलब्ध आहे. मंडळातर्फे या ठिकाणी वाटप करण्यात येतं. 1 धावाची आवश्यकता आहे. सनपाडा रायल्स सामना जिंकलेला आहे. सनपाडा रायल्सने सलग दुसरा विजय. कौतुकास पात्र सनपाडा रायल्स संघ, खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी सनपाडा रायल्स मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच. क्वालिफाय झालेला आहे सनपाडा रायल्स. क्या बात है. 1 कदम आगे, 1 कदम फ्रेंड्स. हाँ